वाजवा. आजच्या कार्यक्रमाला साजेसं मगाशी जे मी म्हटलं, की आपले आजचे पाहुणे प्राध्यापक दामोदर मोरे यांचे वडील लोककलेमध्ये म्हणजे अ, प्रवीण होते, बरेचसे वाद्य ते वाजवायचे. मोरे साहेबांनी विनंती केली, की तुमच्याकडे एवढे वाद्यवादक आहेत, तर पैकी एखादं वाद्य आपण माझ्या कार्यक्रमाच्या वेळेला अगोदर वाजवूया का? आणि तशीच विनंती मी आपले लाडके दिलीप आपटे साहेबांना केलेली आहे. आणि आपटे साहेब तुम्ही बासरीवर एक गाणं वाजवायचंय, त्याच्यानंतर आपला मूळ कार्यक्रम चालू होईल. आपटे साहेब. हा येतोय पण हा येतोय. जरा कापरा का येतोय आज? आवाज आवाज कापरा येतोय. मी आज एक आजचा जो विषय आहे त्याला अनुकूल असं एक गाणं वाजवणार आहे. संजीवनी मराठे यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं, सुमन कल्याणपूर यांनी म्हटलेलं, यागडे हसूया, यागडे नाचूया, गाऊया मंगलगान, असे आनंददायी आणि उत्साहवर्धक गाणं मी आपल्या पुढे पेश करतोय बासरीवर, डिजिटल तबल्याच्या साथीवर. वा. वा 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 वा. खूप दिलीप आपटे साहेब, खूप खूप आभार. याकडे नाचूया, याकडे गाऊया. आता मी प्राध्यापक दामोदर मोरे यांना विनंती करतो की आपण पूर्ण व्यासपीठ तुमच्या ताब्यात घ्या. मोरे साहेब. होय. दिलासा
विरंगुळा केंद्राचे आयुष्यमान रवींद्र खानोलकरजी, अपर्णाताई चिटणीस आणि बाकीच्यांची नावं मला माहित नाहीत, इतर सर्व मान्यवर, आणि आता ज्यांनी बासरीवर सुमधुर आवाजात एक गीत सादर केलं ते दिलीप आपटे, जयश्री आपटे, आणि जे प्रेक्षक कार्यक्रम पाहत आहेत, ऐकत आहेत, ते सर्व मान्यवर, सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत. दिलासा विरंगुळा केंद्र आणि त्याचे रवींद्र खानोलकर आणि अपर्णाताई दोघांनीही या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे आणि ती आधी ते घेत आलेले आहेत. ही अतिशय आनंदाची अशा तऱ्हेची गोष्ट आहे. आणि मुळात दिलासा विरंगुळा केंद्र हे नावच मला खूप आवडलं, कारण दिलासा हा जीवनात फार महत्वाचा असतो आणि कोणत्या प्रसंगी, जीवनात अनेक प्रसंग येत असतात, अशा वेळेला दुसऱ्याला दिलासा देण्याची गरज असते आणि दिलासा द्यायला पण त्या तऱ्हेची संवेदनशीलता असेल, त्या तऱ्हेची करुणा जर आपल्या मनात झुळझुळत असेल, तरच तो दिलासा आपल्या मनात निर्माण होतो आणि तो आपण देत असतो. जसं एखाद्याचं पॉकेट मारलेलं आहे आणि मोरे साहेब अनम्यूट करा. आता पॉकेट मार पासून बोल. अच्छा, एखाद्याचं पॉकेट मारलं गेलेलं आहे आणि तो खूप दुःखी आहे. आपणही रेल्वे स्टेशनवर आहोत आणि तो रडतोय ढसाढसा, तर आपण एवढं करू शकतो की त्याच्याजवळ जाऊ शकतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवू शकतो. त्या खांद्यावर ठेवलेल्या हाताचा जो स्पर्श आहे त्याच्यात फार मोठी जादू असते. आणि नुसतं एवढंच म्हणा, अहो मागच्या हप्त्यात माझंही पॉकेट मारलं गेलं होतं, असं घडतच असतं. काय तर त्याचं जे दुःख आहे ते थोडंफार कमी होऊ शकतं. त्यामुळे हे जे दिलासा हा जो शब्दप्रयोग आहे आणि हे जे दिलेलं नाव आहे ते ज्या कुणाच्या कल्पक डोक्यातून आलेलं असेल त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि विरंगुळा हे देखील नाव तितकंच चांगलं आहे. आनंदी जीवन जगण्याची कला असा विषय माझा आजच्या बोलण्याचा आहे. याआधी मी एक 15 वर्षापूर्वी ठाण्याच्या एका मला वाटतं श्रीरंग सोसायटीच्या वृद्ध नागरिकांच्या एका कार्यक्रमात बोललो होतो. आणि या अलीकडच्या 3-4 महिन्यात एका हिमाचल प्रदेशच्या चॅनलवर जीवन जीने की कला और दर्शन अशी सलग 3-4 व्याख्यानं माझी त्यांनी ठेवली होती, दर रविवारी एक अशा तऱ्हेची याच विषयावर. आणि आज मराठीतून परत एकदा बोलण्याची संधी दिलासा विरंगुळा केंद्र अपर्णाताई आणि खानोलकर साहेबांनी दिली, याबद्दल मी खरोखरच खूप आनंदी आहे. आणि परत या कार्यक्रमाची सुरुवात कशी कल्पकतेनं झालेली आहे बघा. आयुष्यमान आपटे साहेब, दिलीप आपटे आणि जयश्री आपटे. दिलीप आपट्यांनी यागडे हसूया यागडे नाचूया, यागडे हसूया यागडे नाचूया, गाऊया मंगलगान, अशा तऱ्हेच्या गीतानं बासरीच्या सुरावटीतून त्यांनी आरंभ केलेला आहे. यापेक्षा आनंदी जीवन जगण्याची कला या व्याख्यानाची इतकी आनंदी सुरुवात दुसरी काय असू शकते. मी दिलीप आपट्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या निवडीबद्दल. प्रसंगावधान हेही जीवनामध्ये आवश्यक असतं. अशी जर आपण कल्पना केली की जीवन एक सुंदर बासरी आहे. होय, बासरीसारखं जीवन आहे, पण कुणालाही बासरी वाजवता येते का? नाही. आपट्यांनी ती कला अवगत केलेली आहे. माझा मुलगा अभिजित त्याने ती कला अवगत केलेली आहे. आता
खानोलकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला. ज्यांनी ज्यांनी बासरी ही कला अवगत केलेली आहे त्यांना ती वाजवता येते. ती मला वाजवता येणार नाही. ती खानोलकरांना वाजवता येते की नाही माहित नाही मला. पण ती अवगत केली नसेल तर ती वाजवता येणार नाही. म्हणजे काय होईल? मी बासरी हातात घेईन तर ती बेसूरच वाजणार. ती कर्णकर्कशच वाजणार. तिच्यामधून मधुरतेचा प्रत्यय येणार नाही. माझी सूनबाई सतार वाजवते, मुलगा सतार वाजवतो. पण ती सतार दामोदर मोरेंना वाजवता येत नाही. का? तर ती सतार वाजवण्याची कला त्यांनी अवगत केलेली आहे. तबला नंबर 1 झाकीर हुसेन, पण ती तबला वाजवण्याची कला त्यांनी अवगत केलेली आहे. म्हणून त्या उंचीवर ते पोहोचलेले आहेत. मित्रहो, जीवन जगणं ही देखील एक कला आहे आणि ती आनंदी जीवन जगण्याची कला, आनंदी जीवन जगण्याची कला. त्यामुळे माझ्या जीवनाचे सूर जर बेसूर व्हावायचे नसतील तर मला कोणती कला अवगत केली पाहिजे? जीवन जगण्याची कला. माझ्या जीवनाच्या सतारीचे सूर जर बेसूर व्हावायचे नसतील तर ही कला मला अवगत झाली पाहिजे. आणि मग ती कशी अवगत होईल? मित्र हो, बासरी वाजवणं असो, सतार वाजवणं असो, तबला वाजवणं असो, ह्या कला आहेत आणि प्रत्येक कलेचे काही नियम असतात. त्या प्रत्येक कलेचं एक ज्ञान आपल्याला अवगत असावं लागतं. हे ज्ञान अवगत नसल्याचा परिणाम काय होतो? माणूस आयुष्यभर त्या दुःखातच असतो. म्हणून ज्ञान म्हणजे काय? ज्ञान याचा अर्थ अज्ञानाची जाणीव होणं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? अज्ञानाची जाणीव होणं म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञान. मग जीवन काय आहे? गोविंदाग्रजांनी असं म्हटलेलं आहे की बाग जगाची हीन फुलांची काटे जागोजाग. बाग जगाची हीन फुलांची काटे जागोजाग. तरुण युवतींना काय वाटतं? वा, ही जीवनाची बाग किती सुंदर आहे, फारच सुंदर आहे. पण जेव्हा ते कुणाच्या तरी प्रेमात पडतात आणि जिच्या प्रेमात पडली तिच्या घरचे जेव्हा नकार देतात तेव्हा त्यांना जाणीव होते की नाही, जीवनाची बाग नुसत्या फुलांची नाही तर जागोजाग काटे पण आहेत आणि ते काटे रक्तबंबाळ करतात. मग मग तेव्हा जाणीव होते त्या काट्यांची. थोडक्यात काय? जीवन म्हणजे काय? कहीं धूप कहीं छाव. ऊन सावलीचा खेळ म्हणजे जीवन. चढ आणि उतार म्हणजे जीवन. तुफा कहीं आंधी. अशा तऱ्हेची जीवनाची एका अर्थानं अवस्था. आणि म्हणून जीवन जगण्याची कला आपल्याला असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक जण काय करतो आहे? आपण जर बोरी बंदरच्या एखाद्या उंच इमारतीत उभे राहिलात सकाळी 9-10च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 5-6च्या दरम्यान, तर त्या उंच इमारतीतून खालचं दृश्य काय दिसतंय? तुरु तुरु माणसं धावत आहेत. तुरु माणसं धावत आहेत. कुठे चाललेली आहेत? ती त्यांच्या कार्यालयाकडे चाललेली. आणि हे प्रत्येक स्टेशनवरचं दृश्य असतं. काय? पण तिथे ते छान बोरीबंदरच्या उंच इमारतीतून ते छान तऱ्हेनं बघतायत. म्हणजे ही धाव कुठे आहे माणसाची? कशासाठी आहे ही? कशासाठी? नोकरीसाठी तो धावतो. नोकरी का? पैशासाठी. पैसा कशासाठी? सुखासाठी, पोट भरण्यासाठी. म्हणजे माणसाला पोट भरणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर त्याला सुख महत्वाचं आहे. माणसाचा सुखाचा शोध सुरू आहे. आणि काय गंमत आहे, जो तो सुख शोधतो आहे. जर एखाद्या लहान मुलाला मी म्हणालो 5वी-7वीतल्या मुलाला, बाळा रे, ही 100 रुपयाची नोट घे आणि जा त्या समोरच्या दुकानातून
50 रुपयाचं सुख घेऊन ये, 25 रुपयाचा आनंद घेऊन ये आणि 25 रुपयाचा किराणा घेऊन ये. काय घडेल? तो मुलगा त्या दुकानात जाईल म्हणेल मला 50 रुपयाचं सुख द्या, 25 रुपयाचा आनंद द्या, 25 रुपयाचा किराणा द्या. तो दुकानदार म्हणेल हे काही आमच्याकडे मिळत नाही. तो दुसऱ्या दुकानात जाईल, तिसऱ्या दुकानात जाईल, चौथ्या दुकानात जाईल. कारण त्या दुकानात ती सर्व किराणा दुकानं असली तरी 25 रुपयाचं किराणा नावाची वस्तू देऊ शकत नाही दुकान. कारण किराणा नावाची वस्तूच नाही. तशी सुख ही वस्तू विकत मिळणारी नाही. तशी आनंद ही वस्तू विकत मिळणारी नाही. तुझे आहे तुझ पाशी, परी जागा चुकलाशी. कुठे आहे सुख? एकदा काय घडलं, एक हरिण खूप जोरात पळत होतो, खूप जोरात पळत होतो. वाघ भेटला. काय रे बाबा, कुठे पळाला? मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला. हत्ती भेटला. तो विचारायला लागला, अरे एवढा धावायला लागला कुठे? जरा बोल माझ्याशी. नाही, मला बोलायला वेळ नाही. अनेक प्राणी भेटले. तो म्हणायला लागला, मला बोलायला वेळ नाही, मला कस्तुरीचा वास येतो आहे आणि तो सुगंध मला खूप आवडतो आहे. तो सुगंध मला खूप आवडतो आहे आणि तो सुगंध मला मिळवायचा आहे. ते धावत राहतं, दिवसभर धावत राहतं, इतकं धावत राहतं की ते थकून जेव्हा त्याच्या घरी येतं, हरिणीजवळ येतं, तेव्हा ते आजारी पडतं आणि वर टांगा करून असं ते पाठीवर झोपतं आणि अगदी कठीण त्याची अवस्था झालेली असते. जसे काही शेवटचे श्वास तो मोजत असतो हरी. आणि मग त्याचं लक्ष जातं त्याच्या बेंबीकडे. अगं त्या बेंबीमध्ये काय बघ बरं, हरणीला तो बघ बरं त्या बेंबीमध्ये काय. आणि त्या बेंबीमध्ये कस्तुरी, आणि त्या कस्तुरीचाच त्याला वास येत होता आणि ती दुसरीकडे कुठल्या तरी दिशेला आहे. म्हणून हरिण सारखं धावत सुटलेलं होतं त्या कस्तुरीच्या शोधात. पण काय झालं, इतका फिरफिरला आणि शेवटी थकून गेला आणि तो इतका थकल्या गेला की तो मरणपंथाला लागला. म्हणजे शेवटच्या अवस्थेत त्याला त्या कस्तुरीची जाणीव झाली. माणसाच्या जीवनाचंही तसंच आहे. माणूस बालपणात, तरुणपणात, म्हातारपणात सुखाच्या शोधात भटकत आहे आणि त्याला वाटतं इथे सुख आहे, तिथे सुख आहे. तरुणांना काय वाटतं? तरुणांना वाटतं की लग्नाचं वय झालं. त्याला विचारलं बापाने, काय रे बाबा, कशी मुलगी हवी? मला गोरीपान मुलगी हवी. गोरी गोरी पान फुलासारखी छान, जसं नागेलीचं पान. गोरीपान मुलगी मला हवी. म्हणजे प्रत्येकाला हवी असते गोरी बायको. सुखाची कल्पना काय? गोऱ्या बायकोत सुख आहे, गोरी बायको करण्यात सुख आहे. पण जेव्हा लग्न होऊन तिला घरी आणलं जातं आणि ती छान गोरी गोरी गोमटी बायको जेव्हा तिचे रंग दाखवायला सुरुवात करते, तेव्हा त्याचा भ्रमनिरास होतो. आणि कोणता अनुभव येतो त्याला? अरे अरे अरे. मग दुसरी माणसं काय म्हणतात, जाणती माणसं काय म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा. अरे वरलिया रंगा झुलून भुलण्यात काही अर्थ नाही. तेव्हा त्याला तसं वाटत होतं की याच्यामध्ये सुख आहे, पण सुख त्याच्यामध्ये नव्हतं. मग मनाचं सौंदर्य महत्वाचं, त्या गोरेपणाला काय चाटायचं? व्यक्ती गोरी असून चालत नाही, मन सुंदर पाहिजे. मग तन भी सुंदर हो, मन सुंदर हो, तभी बात बनती है. तन की सुंदरता, मन की सुंदरता, यही दुग्ध शर्करा संगम जो जिंदगी में मिठास लाता है. जीवनामध्ये गोडी यायची असेल तर मनाचं सौंदर्य देखील पाहिलं पाहिजे. ते फारच महत्वाचं आहे. आणि म्हणून आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे. असं जर जीवन आपल्याला व्हायचं असेल, तसं जर जीवन करायचं असेल आपल्याला, तर तशी जीवन दृष्टी मिळवली पाहिजे आपण. तसं चिंतन मनन केलं पाहिजे आपण. तुकारामाच्या भाषेत आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाची अंग आनंदाचे. अशा तऱ्हेनं आनंदाचा डोह निर्माण करता आला पाहिजे. आणि हा आनंदाचा डोह कसा निर्माण करता येऊ शकेल आपल्याला? लक्षात घ्या, मी आनंदी जीवन जगण्याच्या कलेची काही सूत्र सांगत आहेत, की आपण मनामध्ये रुजवा. तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, हे मी यासाठी सांगत नाही की आपण या कानाने ऐकावं आणि त्या कानाने सोडून द्यावं. जर तुम्ही प्रत्यक्ष जीवनात जी उतरवली, तर तुम्ही नक्की आनंदी व्हाल. माझ्या या व्याख्यानाचा असा सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि अनेकांनी मला तसंच सांगितलेलं आहे. काय की तुमच्या व्याख्यानाचा सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि आम्ही आता आनंदी जीवन जगत आहोत. ठाण्यातलं व्याख्यान जेव्हा 15 वर्षापूर्वी अनंत तरे साहेबांच्या वडिलांनी ऐकलं होतं, तेव्हा ते म्हणाले, आम्ही फार चूक केली की हे व्याख्यान आम्ही रेकॉर्ड करायला हवं. काय ते का म्हणाले, त्याचं कारणच त्यामध्ये आहे. तेव्हा आपण ही जीवनाची जी काही सूत्र सांगतो आहे, जी आनंदी जीवन जगण्याच्या कलेची, जसं मी म्हणालो की बासरी सतार वाजवण्यासाठी काही कलेचे नियम असावे लागतात, तसं जीवन जगण्याची, आनंदी जीवन जगण्याची कलेची काही सूत्र आहेत. त्या सूत्रांच्या पाऊल वाटेवर जर तुम्ही चाललात, तर तुम्ही सुखाच्या बागेमध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी कळ्या फुलल्याशिवाय राहणार नाही. तर एवढी एक जाणीव असू जाणीव ठेवायला हवी. पहिलं सूत्र असं आहे की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुम्हीच तुमच्या दुःखाचे शिल्पकार आहात. म्हणजे तुम्हीच तुमच्या सुखाचे निर्माते आहात, तुम्हीच तुमच्या दुःखाचे देखील निर्माते आहात. हे आनंदी जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र आहे. मग कोणत्या मार्गाने जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. 2 पाऊलवाट आहे. एक सुखाची पाऊलवाट आहे आणि एक दुःखाची पाऊलवाट आहे. तुम्ही विकारांच्या वाटेने गेलात, तर समोर काटेच काटे आहेत, रक्तबंबाळ करणारे आणि तुम्हाला दुःखाच्या स्टेशनवर पोहोचवणारे. पण तुम्ही विवेकाच्या वाटेने गेलात, मी विचाराचे म्हणत नाही, कारण विचार चांगले असू शकतात आणि वाईटही असू शकतात. विचार, विवेक आणि वर्तन हे 3 शब्द फार महत्वाचे आहेत. विचार चांगले असू शकतात, वाईटही असू शकतात, त्याच्यात विवेक महत्वाचा आणि विवेकानंतरचा टप्पा त्याप्रमाणे वर्तन महत्वाचं. तर विकाराच्या वाटेने गेलात तर रक्तबंबाळ व्हाल आणि दुःखाच्या स्टेशनवर पोहोचाल, आणि विवेकाच्या वाटेने जर तुम्ही गेलात तर काय घडेल, पुढे सुखाची, आनंदाची फुलंच फुलं तुमच्या आयुष्यात फुललेली दिसतील आणि तुम्ही सुखाच्या स्टेशनवर पोहोचाल. म्हणून हे भान पाहिजे की मीच माझ्या सुखाचा शिल्पकार आहे. मग काय सूत्र पुढचं महत्वाचं आहे? पुढचं सूत्र अधूनमधून बघा, हिंदीतून बोलण्याची, लेखनाची सवय झाल्यामुळे हिंदीतून अधूनमधून माझी काही वक्तव्य येतील. मैं मेरा मालिक, मैं मेरा सेवक. मन मेरा मालिक, मन मेरा सेवक. मनच माझा मालक आहे आणि मनच माझा सेवक आहे. लक्षात घ्या, हे एक आनंदी जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र लक्षात घ्यायचं. मग तुम्ही मनाला मालक राहू देणार असाल आणि तुम्ही गुलाम बनणार असाल, तर तुम्ही विकाराच्या वाटेने जाल आणि दुःखाच्या स्टेशनवर पोहोचाल. पण या मालक होऊन बसलेल्या मनाला जर तुम्ही सेवकाच्या रूपात स्वीकारलं आणि त्याला कामं सांगत गेलात, तर त्याप्रमाणे ते वागत जाईल. आणि काय घडेल याचा अर्थ, पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या मनाच्या आरशात, अंतरंगाच्या आरशात पाहावं लागेल
की मन माझा मालक आहे आणि मी त्याचा गुलाम आहे, का मी मनाचा मालक आहे आणि मन माझं सेवक आहे. याची तपासणी करावं लागेल. अंतरंगाच्या आरशात ते स्वच्छ दिसेल. हे एकदा झालं, की मग तुम्ही मनाला आपल्या मताप्रमाणे वागवू शकता. त्याच्याकडून सेवा करून घेऊ शकता आणि तुम्ही सुखाच्या आनंदी जीवन जगण्याच्या बागेमध्ये पोहोचू शकता. त्यामुळे हे जीवनाचं महत्वाचं सूत्र लक्षात घ्या. मन माझा मालक आहे, की मी मनाचा मालक आहे. मन माझा सेवक आहे, की मी मनाचा सेवक आहे. हे ठरवा आणि स्वतः मनाचे मालक बना. मग तुम्ही आनंदाच्या बागेमध्ये आनंदाची डोही आनंद तरंग असा तुकारामाचा अभंग गायला मोकळे होऊ शकाल. पुढचं आनंदी जीवन जगण्याच्या कलेचं पुढचं सूत्र फारच महत्वपूर्ण आहे आणि ते कोणतं सूत्र आहे? फार महत्वाचं सूत्र आहे बघा, जे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जे आम्ही पेरतो तेच उगवत असतं. हे नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही. प्रत्यक्ष जीवनात त्याचा अंमल करायचा. जे आम्ही पेरतो ते उगवत असतं. मग दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर कसं सांगेन? वर्तमान काळ ही भूतकाळाची प्रतिक्रिया असते. वर्तमान काळ ही भूतकाळाची प्रतिक्रिया असते आणि भविष्य काळ ही वर्तमान काळाची देणगी असते. वर्तमान काळ भूतकाळाची प्रतिक्रिया असते. म्हणजे काल काय पेरलं त्याची प्रतिक्रिया आज उमटते आणि मी आज काय पेरून ठेवतो ते उद्या उगवणार आहे. आजच्या देशाच्या समस्या काय आहेत बरं? आजच्या समाजाच्या समस्या काय आहेत बरं? आमच्या आधीच्या पिढ्यांनी जे पेरून ठेवलं ते उगवलं. मग त्याच्यातले काटे जर तुम्हाला उचलून फेकून द्यायचे असतील आणि एक आदर्श समाज जर निर्माण करायचा असेल तर युवा म्हणून, वृद्ध म्हणून तुमची जबाबदारी कोणती आहे? स्त्री म्हणून, पुरुष म्हणून, भारताचे नागरिक म्हणून जबाबदारी कोणती आहे? आज मला माझ्या लाडक्या बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनोभूमीमध्ये कोणत्या विचारांचं बीजारोपण केलं पाहिजे? मैत्री भावनेचं बीजारोपण केलं पाहिजे. करुणेचं बीज मी रोपित केलं पाहिजे. तर पुढच्या समाजाला तशा तऱ्हेचा एक आदर्श समाज निर्माण होईल पुढच्या काळामध्ये आणि त्यांच्या जीवनात आनंदाच्या कळ्या फुललेल्या असतील. द्वेषाचे, क्रोधाचे काटे त्या ठिकाणी नसतील. त्यामुळे मी काय पेरतो तेच उगवत असतं. जसं मी कुणाला वाईट बोललो असेल तर ते आपलं वाईटच होणार याचं भान ठेवलं पाहिजे. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर काय? आणखी जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र कोणतं आहे? आम्ही जे फेकतो तेच आमच्याकडे परत येतं. फार महत्वाचं सूत्र आहे बरं हे. आम्ही जे फेकतो तेच आमच्याकडे परत येतं. बघा, एखाद्या उंच डोंगरावर तुम्ही गेलात, माथेरानला गेलात, लोणावळ्याला गेलात आणि तुम्ही जोरात म्हणालात, "ए मूर्खा", तर काय घडेल? एकदा काय झालं, एक लहान मुलगा इतर काही मुलांसोबत जंगलात गेला आणि वाट चुकला आणि घाबरला. जोरात ओरडला तर तिकडूनही ओरडण्याचा आवाज आला. परत हा ओरडला, "ए कोण आहे?" तो तिकडूनच विचारायला लागला, "अरे कोण आहे?" हा घाबरला, एकदम घाबरला आणि घरी येऊन आजारी पडला. आईने त्याला शांतपणे सर्व घटनाक्रम विचारला आणि मग त्याने असं असं झालं असं सांगितलं. मग ती म्हणाली की आता चल माझ्यासोबत चल आणि तू एवढंच इकडून म्हण, "ए मूर्खा." तर तिकडून आवाज आला, "ए मूर्खा." "ए मित्रा." तिकडून आला, "ए मित्रा." म्हणजे प्रतिध्वनी येतो. काय? इकडून फेकलं तेच परत आलं आणि त्या मुलाच्या मनातली भीती नाहीशी झाली.
की अरे हा तर प्रतिध्वनी येतो आहे. आपल्याला ही जीवनदृष्टी आली पाहिजे जीवन जगत असताना. कोणती? हे भान आलं पाहिजे जगण्याचं, की मी जे फेकत असतो तेच माझ्याकडे परत येत असतं. त्याला एक छान उदाहरण देतो बघा. आता तर आपल्या इमारती आहेत. पण आजही काही बांधव चाळीमध्ये राहतात. काय? चाळीमध्ये राहणाऱ्या घरापुढे भूक लागली की कुत्रा येतो. त्या कुत्र्याशी तुम्ही कसे वागता हे जरा निरीक्षण करण्याचं. कसं बघा? एखाद्या दारी कुत्रा येतो, त्या कुत्र्याला पाहताच हाड करतो त्या घरातला माणूस आणि एक भलं मोठं दांडकं उचलतो आणि त्याच्या पाठीमागे लागतो. काय घडतं? या घराच्या मालकाने काय केलं? काय फेकलं त्याच्याकडे? हाड म्हणजे द्वेष फेकला. दांडक्याने मारायला उठला म्हणजे क्रोध फेकला त्याच्याकडे. आणि काय घडलं? त्या कुत्र्याने काय परत केला? क्रोध परत केला. भो 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 क्रोध परत केला. तुम्ही कुत्र्याकडे क्रोध पाठवला, द्वेष पाठवला, घृणा पाठवली, तोच क्रोध कुत्रा परत करतोय आणि भो भो भुंकतोय त्याच्यावर. दुसऱ्या घरी कुत्रा गेला, तिसऱ्या घरी कुत्रा गेला आणि त्या माणसाने त्याला भाकर टाकली आणि भाकर टाकल्याबरोबर त्या माणसाने भाकर टाकली म्हणजे नेमकं काय केलं? भाकर दिली म्हणजे काय केलं? त्याने प्रेम दिलं, त्याने करुणा दिली, त्याने मैत्री दिली आणि परिणाम काय झाला? ती करुणा आणि मैत्री, ते प्रेम परत यायला लागलं. कसं परत यायला लागलं? कुत्रा शेपटी हलवायला लागला. कुत्रा शेपटी हलवायला लागला आणि या माणसाच्या मनामध्ये मैत्री भावना असल्यामुळे तो कुत्र्याच्या शेपटीवरून हात फिरवायला लागला. तो कुत्रा शेपटी हलवायला लागला. लक्षात घ्या. माझ्याकडे मोती नावाचा कुत्रा होता आणि माझं त्याच्यावर प्रेम. मी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होतो, म्हणजे मी प्रेम फेकत होतो आणि तो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. मी महाविद्यालयातून परत यायच्या वेळेला जवळ-जवळ 1-2 मिनिटाच्या अंतरावर बराचसा मी लांब असेल, तेव्हाच त्याला वास लागायचा की काय माहिती नाही. तो धावत परत यायचा माझ्याकडे. घरघर माझ्या भोवती फिरायचा आणि घरी धावत जायचा आणि घरच्यांना त्याला सांगता येत नसायचं, पण त्याला सांगायचं असायचं, की मी घरी यायला लागलोय. आणि जसा मी घरात यायला घरात पाऊल टाकायला लागलो, की लगेच तो माझ्या दोन्ही खांद्यावर समोरचे पाय टाकायचा आणि जिभेनं माझे गाल चाटायचा. हे का? कारण मी जे फेकत होतो ते माझ्याकडे परत येत होतं. आपण जे फेकत असतो ते आपल्याकडे परत येत असतं आणि उलट आणखी काय घडायचं? माझ्यासोबत त्याला कॉलेजला यावंसं वाटायचं. मग मी त्याला काय करायचो? चपाती टाकायचो जेणेकरून त्याने ती खावी. पण तो चपाती खाण्यात त्याला रस नसायचा, माझ्यासोबत येण्यात रस. ती चपाती माझी बायको त्याला खायला द्यायची, पण तो खात नसायचा आणि मी जेव्हा 1-2 वाजताच्या दरम्यान यायचो, तेव्हा तीच बायकोनं दिलेली चपाती, तीच मी त्याला द्यायचो. तो ती चपाती खायचा. कारण बायको अधून-मधून त्याच्यावर रागावायची. त्यामुळे तो रागच परत करायचा. काय? माझ्यासोबत पलंगावर बसायचा तर मिसेस त्याला खाली उतर म्हणायची तर तो भो भो भुंकायचा का? तर मिसेसनी राग त्याच्याकडे फेकला म्हणून तो राग परत करायचा. मी त्याच्याकडे प्रेम फेकत होतो म्हणून तो प्रेम माझ्यावर फेकत होता. प्रेम मला तो परत करत होता. त्यामुळे आनंदी जीवन जगण्याच्या कलेचं हे सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे. तुम्हाला आनंदी व्हायचं आहे ना? आनंदाचे डोही आनंद तरंग हा मनापासून अभंग गायचा आहे ना? मग हे सूत्र लक्षात ठेवा, की जे आपण फेकतो तेच आपल्याकडे परत येतं. बुद्धाने असं म्हटलेलं आहे, की तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही घडता. म्हणजे तुम्ही चांगला विचार कराल तर तुम्ही चांगले घडाल आणि तुम्ही वाईट विचार कराल तर तुम्ही वाईट घडाल. काय? मग हे हे आपल्यावर ठरवणं आहे, की मला कोण व्हायचंय.
पण त्यासाठी हे ज्ञान हवं की हम जैसा सोचते हैं वैसा ही हम बनते हैं. तो सोच महत्वपूर्ण है. अगर आपकी सोच गंदी हो तो आपकी जिंदगी गंदी हो जाएगी. अगर आपकी सोच निर्मल हो तो आपकी जिंदगी बेहतर बन जाएगी. ही जीवन जगण्याची कला आहे. तुम्ही विचार कसा करता त्यावर सर्व अवलंबून आहे. आणि म्हणून हे जीवनाचं सूत्र फार महत्वाचं आहे. त्याच्यात कितीतरी उदाहरणं देण्यासारखी आहेत. म्हणजे बघा, एखादा चांगला चित्रपट लागला, मग मला जावंसं वाटलं. 2 विचार माझ्या मनात येतात. काय करू? चित्रपटाला जाऊ? की मी विद्यार्थी आहे, महाविद्यालयात जाऊ? मग मोह कोणत्या विचाराचा होतो? विकाराचा होतो का विकारावर विवेक मात करतो? मग एकदा चित्रपटाचा नाद लागला तर तुम्ही तसेच व्हाल. तुम्हाला अश्लील फोटो एखादा पाहिला आणि तुम्ही पाहत राहिलात आणि परत परत पाहायला लागलात, परत परत पाहायला लागलात, तर काय होईल? तुम्हाला ते अश्लील फोटोच आवडायला लागतील. मग तुम्ही तसेच व्हायला लागाल. तुमची मानसिकता तशीच बनायला लागेल. उलट तुम्हाला शालीनता आवडायला लागली, तुम्हाला सुविचार आवडायला लागले, सद्भावना आवडायला लागली, चांगली मूल्य आवडायला लागली, तुमचं मन निर्मळ असायला लागलं, तुम्ही निर्मळ ठेवायला लागला, तर काय घडेल? तुम्ही त्याप्रमाणे व्हाल, त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व होईल. गंमत काय बघा, गंमत अशी आहे की सकाळी उठल्याबरोबर घरात माऊली झाडून काढते आणि घर स्वच्छ करते, पूर्ण घर स्वच्छ करते. महिन्या 2 महिन्यात ती भिंती स्वच्छ करते, पंखाही स्वच्छ करते किंवा कामवालीकडून करून घेते सर्व. काय? जर आपण महिनाभरासाठी किंवा 2 महिन्यासाठी गावी गेलो आणि नंतर आलो तर काय घडतं? अनेक तऱ्हेची झुरळ झालेली आहे. भिंतीवर पाली दिसत आहेत. काय? पण हे झालं घराच्या स्वच्छतेचं. तुम्ही शरीरही स्वच्छ करता ना? दररोज स्नान करतो आपण आणि अनेक साबण, सुगंधी साबण, त्या साबणांचा वापर करतो आणि देह स्वच्छ करतो, शरीर स्वच्छ करतो. पण ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ करतो, ज्याप्रमाणे आपण शरीर स्वच्छ करतो, मन कधी स्वच्छ करतो का? मन स्वच्छ करण्याचा एखादा साबण आहे, त्याचा कधी विचार केला का आपण? आणि परत कायल भुरलासी वरलिया रंगा, तन सुंदर है इसका मतलब ये नहीं कि मन भी सुंदर हो सकता है कि मन भी गंदा भी हो. तर मग गरज कशाची आहे? माऊली बघा काय करते, गावाकडे संध्याकाळी ती घर तर स्वच्छ करतेच, पण कंदिलाचा किंवा दिव्याचा जो काच असतो तो ती स्वच्छ करते. आणि हे दररोज संध्याकाळी तिला करावं लागतं. दररोज संध्याकाळी ती करते. आणि असं केलं नाही तर काय घडेल? पुरेसा प्रकाश घरात पडणार नाही, अंधुक प्रकाश पडेल. मनाचंही तसंच आहे. या मनावर जी धूळ साचते विकारांची, ते मनच आपण स्वच्छ करत नाही आणि मग तसेच आपण होतो आणि हे दुःख जीवनात निर्माण होतं. आणि ते दुःख का आहे? आपल्याच जीवनात दुःख आहे. मग आपण ते आपल्यावर जे संस्कार झालेले असतात, आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. देवानंच असं ठेवलं, मग तिथे काय करणार? माझं नशीबच फुटकं, त्याला मी काय करणार? काही नशीब वगैरे काही नाही, त्याला तुम्ही कारणीभूत आहात. तुमच्या मनातली जी मलिनता आहे त्याला तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं, मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही. कुणाचाही मोबाईल जाम होतो एकदम आणि चालतच नाही, आणि मग त्याला कुणीतरी सांगतं की अरे बाबा, तुझ्या मोबाईलमध्ये खूप फोटो झाले आहेत, खूप माहिती जमा झालेली आहे,
त्याच्यातली काही तू नष्ट कर, डिलीट कर. आणि आपण मग अनेक फोटो, नकोशी माहिती ती सर्व आपण त्याच्यातून उडवून लावतो. आणि काय घडतं, मोबाईल हलका होतो आणि प्रचंड गतीने चालायला लागतो. जीवनाचंही तसंच आहे. हे मन तुम्ही स्वच्छ केलंत ना, तर फार हलकं-हलकं वाटायला लागतं आणि छान तऱ्हेने तुम्ही जीवन जगू शकता. एका झेन गुरुकडे एक प्राध्यापक गेले. प्राध्यापकही बुद्धिमान आणि झेन गुरुही बुद्धिमान. परदेशातली घटना आहे. झेन हा शब्द मूळ ध्यान मधून गेलेला आहे. आपल्याकडूनच आपल्या बुद्ध परंपरेत जी विपश्यना होती ती ध्यान आणि त्याच्यातून झेन शब्द प्रयोग आले. तर त्या झेन गुरुकडे एक प्राध्यापक गेले. आधी त्यांनी निरोप पाठवला, मला तुम्हाला भेटायला यायचे, माझ्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या कशा सोडवायच्या मार्गदर्शन घेण्यासाठी यायचं आहे. तर झेन गुरूंनी एका वर्षानंतरची वेळ दिली, कारण मध्ये त्यांच्याकडे वेळच नव्हता. त्यामुळे प्राध्यापक एका वर्षानंतर भेटीची वेळ मिळाल्यामुळे जेव्हा ते गेले, तेव्हा ते किती आतुर झाले असतील ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. काय? किती आतुर झाले असतील ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तर ते इतके आतुर झाले होते, की भडाभडा बोलत होते. झेन गुरु म्हणाले, की "तुम्ही बसा, शांत बसा. काय? मी तुम्हाला चहा बनवून आणतो." "नको, नको, नको," म्हणाले. "चहा प्यायला मला वेळ नाही. मला भरपूर विचारायचंय तुम्हाला." आणि सारखी त्यांची बडबड सुरू होती, सारखी बडबड सुरू होती. जैन गुरु आत गेले, चहा केला त्यांच्यासाठी, किटलीमध्ये चहा आणला, कपबशी टेबलवर ठेवली, काय आणि ते कपामध्ये चहा ओतत राहिले, ओतत राहिले, ओतत राहिले. कप भरून गेला. कपातला चहा बशीत सांडायला लागला. बशीतला चहाही बशीतूनही खाली सांडायला लागला. प्राध्यापक महाशय म्हणाले, की "अहो, अहो गुरुजी, हे काय, हे काय? कपही भरून गेलेला आहे, बशी भरून गेलेली आहे आणि कपातून आणि बशीतूनही चहा खाली सांडायला लागलेला आहे. तो वाया चाललेला आहे." आणि हसत-हसत जैन गुरु प्राध्यापकांना म्हणाले, "महोदय, मला तेच म्हणायचं आहे, की तुम्ही आल्यापासून मी पाहतो आहे, सारखं तुमचंच ऐकतो आहे मी. सारं तुमचंच सर्व ऐकतो आहे मी. तुमच्या मनाचा कप या चहाच्या कपाप्रमाणे भरून गेलेला आहे. तो या कपातला चहा जसा सांडून बशीत पडलेला आहे, त्या बशीतलाही बाहेर सांडतो आहे. तशी तुमची बडबड सारखी सुरू आहे, ती पूर्ण वाया चाललेली आहे. असं करा, आता मी तुम्हाला मार्गदर्शन केलंही असतं, परंतु मी ते करणार नाही. कारण तुमच्या मनाचा कप आणि बशी आता पूर्णपणे ती आधीच भरलेली आहे. तुम्ही जेव्हा-केव्हा पुढच्या वेळेस माझी अपॉइंटमेंट घेऊन याल, तेव्हा तुमच्या मनाचा कप आणि बशी रिकामी करून या. त्यावेळेस मी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करेन. कारण आता पालथ्या घागरीवर पाणी होईल." आणि ते प्राध्यापक महाशय हिरमुसले, अंतर्मुख झाले आणि शांतपणे त्या ठिकाणाहून बाहेर पडले. मित्रहो, तुमच्या आमच्या मनाची अवस्था हीच आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महापुरुषांची भूमी आहे. भारत ही, महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. अनेक महापुरुष महाराष्ट्रानेही देशाला दिलेले आहेत. देशातही अनेक महापुरुष आहेत. ते सर्वजण त्या वेळेला सांगत आलेले आहेत, चांगलं-चांगलं मांडत आलेले आहेत. पण आमची अवस्था काय झालेली आहे, आधीच आमच्या मनात एवढं काही साठलेलं असतं, की ते वरचं काही आमच्या मनात शिरत नाही. वरून भिजले दगड, आत पाणी शिरलेच नाही. अशी परिस्थिती आमच्या मनाची दगडासारखी परिस्थिती असते आणि त्यामुळे ते मनात शिरणार कसं? आणि म्हणून महत्वाचं काय आहे? महत्वाचं हे आहे, की आम्ही आमचं मन रिकामं केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना वर्गात हे सांगायचो, की बघा, माझ्या तासाला तुम्ही बसता, पण घरचं घरी ठेवून या आणि मग या. नाहीतर आई रागावली होती, वडील रागावले होते, हे सर्व बाहेर ठेवून या. तर तुम्हाला मिळेल. नाहीतर माझा तास वाया जाईल. याची शिकवण मी विद्यार्थ्यांना द्यायचो आणि ते त्यांना पटायचं. जीवन जगण्याच्या कलेचं असंच आहे. मन स्वच्छ करायचं असतं. मन घासून-पुसून स्वच्छ करायचं असतं. विकार जे आहेत, ते विकार नष्ट करायचे असतात. आता ते विकार कसे नष्ट करायचे?
तीही प्रक्रिया मी सांगेनच. आधी आपण मनाचा जो धर्म आहे तो लक्षात घेतला पाहिजे. एक पुढचं एक जीवन जगण्याच्या, आनंदी जीवन जगण्याच्या कलेचं एक सूत्र आहे. ते कोणतं? लक्ष द्या हां. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट क्रियान्वित होत असते. ज्या गोष्टीवर, ज्या वस्तूवर आपण आपलं लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट ऍक्टिव्हेट होत असते. उदाहरण, आपलं मन जे आहे तेच एक टीव्हीचं चॅनल आहे. टीव्हीच्या चॅनलवर काय करतो आपण? एक बटन दाबतो, मराठी चॅनल सुरू. दुसरं बटन दाबतो, हिंदी चॅनल सुरू. मग मराठी बातम्या ऐकायच्या आहेत की हिंदी बातम्या? काय? इंग्रजी चॅनलवर बटन दाबतो तर काय होतं? इंग्रजी चॅनल सुरू होतं, ती वाहिनी सुरू होते. काय? मनाला देखील अशा अनेक वाहिन्यांची बटनं आहेत आणि काहींच्या ठरलेल्या वाहिन्या आहेत. जसं बघा, घरात लहान मुलं असतील आणि मला आता बातम्या ऐकायची इच्छा आहे, पण लहान मुलं काय म्हणतील? नाही, आम्हाला काय पाहायचंय? व्यंगचित्रांचा कार्यक्रम पाहायचा आहे. त्यांचं कार्टूनवर फार प्रेम असतं. मग ते चॅनल ते सुरू करतील. मला बातम्यांचं चॅनल सुरू करावं असं वाटेल. काय? पूर्वी जसं टीव्हीवर चित्रगीत असायचं, छायागीतं असायची, ती काय ती आवडीची असायची. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीची चॅनल आपापण लावतो आपण. मनाची अनेक चॅनल आहेत. प्रश्न हा आहे, तुम्ही हा विचार करा की माझं मन एक टीव्हीच्या सारखं चॅनल आहे. तुम्ही दैनंदिनी ठेवा की मी कोणत्या चॅनल, माझ्या चॅनलची कोणती बटणं दररोज दाबत असतो आणि त्याचे परिणाम काय होत असतात. म्हणजे जीवन जगणे, आनंदी जीवन जर जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जगण्याचं, विचारांचं, वागण्याचं ऑडिट केलं पाहिजे दररोज. काय? बघा काय घडतं, आपल्याकडे जाती व्यवस्था आहे. काय? आणि जाती व्यवस्था आहे त्यामुळे काय आहे, एखाद्या जातीविषयीच्या द्वेषाच्या चॅनलवर आपण जर बोट ठेवलं तर आपलं मन तसंच ऍक्टिव्हेट होतं आणि त्या जातीविषयी द्वेषच वाटायला लागतो, त्या धर्माविषयी द्वेषच वाटायला लागतो. आपल्या शेजारी व्यक्ती, त्याने एखादी वस्तू दिली नसेल आपल्याला, तो आपल्याशी नीट वागला नसेल, किंवा वरच्या माळ्यावरचा कचरा तो खाली टाकत असेल, तो आपल्या अंगणात पडत असेल किंवा आपल्या टेरेस खाली पडत असेल, काही ना काही परिणाम काय होतो बघा. आपण नेहमी त्याच्याविषयीचा आपला जो आकस आहे त्याचंच तेच चॅनल सुरू ठेवतो आणि मग मागचं सर्व आठवायला लागतो. तो कसा वाईट आहे, तो कसा वाईट आहे. जेव्हा केव्हा तो दिसेल लगेच ते आपोआप ऑटोमॅटिक ते चॅनल सुरू होतं की तो वाईट आहे. काय? म्हणजे त्या माणसाविषयीचा एक घृणेचा, द्वेषाचा चष्मा आपण लावलेला असतो. तुम्ही एखाद्या विषयीच्या क्रोधाचं चॅनल सुरू करा, तेच चॅनल सुरू होतं. मग ओव्या बाहेर नाहीत पडत, मग अस्सल शिव्या बाहेर पडतात. काय? आणि जसा समाज तसा स्तर तशा शिव्या. सुशिक्षितांच्या शिव्या वेगळ्या, ग्रामीण भागातल्या शिव्या वेगळ्या, जिथे नळ तिथे भांडण, नळावरच्या शिव्या वेगळ्या. काय? म्हणजे मन एक चॅनल आहे आणि तुम्ही जे बटन दाबता ते ऍक्टिव्हेट होत जातं आणि तेच मग सुरू राहतं. त्यामुळे ही जाणीव ठेवली पाहिजे, कोणती? की मी जे फेकतो तेच परत येतं. तर मग मी जर क्रोध फेकला असेल तर काय परत येईल? क्रोधच परत येईल. मी द्वेष फेकला असेल तर काय परत येईल? द्वेषच परत येईल. आणि मग तो थांबणारच नाही. म्हणून वैरन शमे वैराने जगजिंका प्रेमाने. दुःखातून मुक्तता हवी असेल, आनंदी जीवन जगायचं असेल तर वैरन शमे वैराने, त्या वैराला कुठेतरी आपण स्टॉप दिला पाहिजे. त्या वैराला आपण कुठेतरी पूर्णविराम दिला पाहिजे आणि प्रेमानं वागण्याची सुरुवात केली पाहिजे. ही प्रेमानं वागण्याची सुरुवात आनंदाची पाऊलवाट, आनंदाच्या बागेकडे घेऊन जाणारी पाऊलवाट आहे आणि त्या दिशेनं एका अर्थानं तुम्हाला गेलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आनंद तुमच्या आयुष्यात मिळू शकेल. आता
एक लक्षात घेतलं पाहिजे की क्रोध हा एक अग्नी आहे, द्वेष हा एक अग्नी आहे, लोभ हा एक अग्नी आहे. कसा काय? आणि जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र आहे की क्रोधाला इंधन पुरवू नका, तरच तुम्ही सुखी राहाल. लोभाला इंधन पुरवू नका, तरच तुम्ही सुखी राहाल. द्वेषाच्या अग्नीला इंधन पुरवू नका, तरच तुम्ही सुखी राहाल. क्रोधाला इंधन पुरवू नका म्हणजे काय? आणि इंधन पुरवणं म्हणजे तरी काय? ही प्रक्रिया काय असते? बघा, ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक केला जातो. चुलीत लाकडं घातली जातात, ती पेटवली जातात. नंतर लाकडाची ढिलपी त्याच्यात टाकलीच नाही तर काय घडेल? इंधन न पुरवल्यामुळे ती हळूहळू विझून जाईल आग. नंतर काय वेळ विस्त उरेल, तो धगधगत राहील, तोही विझून जाईल. म्हणजे इंधन पुरवलं तरच आग पेटती राहते. इंधन देणं बंद केलं की आग बंद होते. हे जे सत्य आहे, वैज्ञानिक सत्य, ते जीवनातलं सत्य आहे, हे लक्षात घ्या. मनोधर्माचा नियम आहे हा. तुमचे मनोविज्ञान, मानसिकता, मानसशास्त्र तुमचं समजून घ्या. कोणतं? क्रोधाला अग्नी पुरवला तर क्रोध धगधगत जातो. द्वेषाला अग्नी पुरवला तर द्वेषाचा अग्नी भडकत जातो. लोभाला अग्नी पुरवला तर लोभाचा अग्नी भडकत जातो. आणि अग्नीने काय? तुम्हीही जळत जाता, दुसरेही जळत जातात. बघा, लोभाचा अग्नीचा परिणाम काय? एखादी सुंदर तरुणीवर एखादा तरुण एकतर्फी प्रेम करतो, हा लाईन मारतो आणि ती त्याला दाद देत नाही. परिणाम काय होतो? लोभ कशाला जन्म देतो? लोभाचा अग्नी त्याच्यातल्या क्रोधाला जन्म देतो. मग लोभाग्नी आणि क्रोधाग्नी एकत्र येतात आणि त्यांची धग फार मोठी, त्याच्या ज्वाळा फार मोठ्या, आणि मग त्याचा परिणाम काय होतो? याच्या मनात भडकलेला क्रोधाग्नी काय करतो? पेट्रोल घेतो आणि तिच्यावर भर रस्त्यात टाकतो आणि तिला जाळून टाकतो. म्हणजे त्या तरुणीला जाळलं पेट्रोलनं. पण कुणी जाळलं? पेट्रोलनी नाही, त्याच्या मनात पेटलेल्या लोभाग्नीनं आणि क्रोधाग्नीनं जाळलं. हे ज्या दिवशी माणसाला समजेल, त्या दिवशी त्याच्यात परिवर्तन होईल आणि त्याचं जीवन तो सुखाच्या पाऊल वाटेकडे जायला सुरुवात करेल, आनंदी जीवनाच्या बागेकडे जायला सुरुवात करेल. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की लोभ अग्नी आहे, क्रोध अग्नी आहे, द्वेष अग्नी आहे. दंगली का होतात? हे तीनच अग्नी असतात त्या दंगलीच्या पाठीमागे. पण याचा कधी विचार करतो का आपण? बस एवढाच विचार करतो की या धर्माची माणसं होती, त्या धर्माची माणसं होती, या जातीची माणसं होती, त्या जातीची माणसं होती. पण त्याच्या आतमध्ये काय आहे? तर द्वेषाचा अग्नी आहे त्याच्या मागे, लोभाचा अग्नी आहे. म्हणजे कोणत्या जातीची मुलगी होती, मग त्या जातीची अस्मिता, मग संघर्ष, सर्व हे मुद्दे येतात. पण मुळात लोभाचा अग्नी, क्रोधाचा अग्नी, द्वेषाचा अग्नी. मग माझ्या मनाला क्रोधाग्नीपासून मी जपलं पाहिजे, माझ्या मनाला द्वेषाग्नीपासून मी जपलं पाहिजे, माझ्या मनाला लोभाग्नीपासून मी जपलं पाहिजे, तरच मी आनंदी जीवन जगण्याची जी कला आहे, ती जीवन जगण्याची कला आत्मसात करू शकेन. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? बघा, आणखी संगणकाच्या भाषेत तुम्हाला सांगतो. काय? मन हे कसं आहे? तुम्ही मनात काय फीड करता त्यावर तुम्हाला दुःखी व्हायचं की सुखी व्हायचं ते अवलंबून आहे. मी मगाशी म्हणालो ना की तुमच्या जीवनाचे, तुम्हीच तुमच्या दुःखाचे शिल्पकार आहात, तुम्हीच तुमच्या सुखाचे शिल्पकार आहात. पण दुःखाचे शिल्पकार कसा होतो माणूस बरं? आपल्या मनाच्या संगणकामध्ये माणूस जेव्हा नकारात्मकतेची सीडी फीड करतो, तेव्हा त्या माणसाच्या शरीराचं हार्डवेअर नकारात्मक वर्तन करायला लागतं आणि मग तो दुःखाच्या स्टेशनवर पोहोचतो आणि तो दुःखी होतो. तो सुखी होऊच शकत नाही. मग काय केलं पाहिजे? माझ्यावर पहारा पाहिजे की मी माझ्या मनाच्या सॉफ्टवेअर मध्ये
कोणती सीडी फीड केली पाहिजे? सकारात्मकतेची सीडी फीड केली पाहिजे, सद्भावनेची सीडी फीड केली पाहिजे, मैत्री भावनेची सीडी फीड केली पाहिजे, करुणेची सीडी फीड केली पाहिजे, सदाचाराची सीडी फीड केली पाहिजे. माझ्या शरीराचं हार्डवेअर तसंच वर्तन करायला लागेल आणि कुणालाही माझं वर्तन कसं वाटेल? काट्यांसारखं नव्हे, फुलांसारखं. फुलांसारखं, सुगंधासारखं दरवळणारं आणि असं व्यक्तिमत्व कसं मग प्रत्येकाला हवं असं वाटणार. तेव्हा ऋतू नका, मातू नका, कुणालाही बोचू नका. सुखी व्हायचं असेल तर, आनंदी जीवन जगायचं असेल तर, नाहीतर दुःख तुमच्या वाट्यात. तुम्ही कुणाला रुतलात, कुणाला बोचलात, कुणाला टोचलात की त्यांचं मन रक्तबंबाळ होतं आणि मग तो त्याचा बदला घेऊ पाहतात आणि मग स्वाभाविकपणे काय घडतं? तुमच्या आयुष्यातला आनंद फुलांसारखाच कोमेजून जातो. म्हणून हे भान ठेवणं अतिशय गरजेचं आहे की नकारात्मकता हीच दुःखाची जननी आहे आणि सकारात्मकता हीच सुखाची जननी आहे. आणखी एक जीवन जगण्याच्या कलेचं महत्वाचं अशा तऱ्हेचं सूत्र आहे आणि ते कोणतं? घरातली आग बाहेर नेऊ नये आणि बाहेरची आग घरात आणू नये. फार महत्वाचं सूत्र आहे बरं हे. हे बुद्धकालीन सूत्र आहे. घरातली आग बाहेर नेऊ नये म्हणजे काय? घरातल्या भानगडी बाहेर सांगू नये आणि बाहेरच्या भानगडी घरात आणू नये, कारण ते आगीसारखे असतात. बाहेरची ती तशीच आहे, ती तशीच आहे, तो तसाच आहे असं सांगणं, याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम नकारात्मक होतो आणि ती आग घरात येते. घरातली आग बाहेर येऊ नये म्हणजे घरात जी गोष्ट घडते ती बाहेर सांगितल्याचे अत्यंत अशा तऱ्हेचे दुष्परिणाम होतात आणि ते परत एका अर्थानं अग्निरूपात घरात येतात आणि हे भान ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून घरातली आग बाहेर नेऊ नये, बाहेरची आग घरात येऊ नये. जसं सासा सून, जसं माझी सासू आज रागावली ग आणि मग ते रागावली सासू त्या माऊलीच्या मनात राहत नाही, ती बाहेर जाऊन सांगते मैत्रिणीला, मैत्रीण तिच्या मैत्रिणीला सांगते, आणखी तिसऱ्या मैत्रिणीला सांगते, ती मैत्रीण परत इथे येऊन तिच्या सासूला सांगते की तुझी सून असं असं सांगत होती. मग ती सांगते मुलाला की अरे तुझी बायको माझी बदनामी करत सुटते. मग नवरा रागावतो आणि दे दणादण सुरू होते. म्हणून मग उलट हिने भूमिका काय घेतली पाहिजे? सासूने आणि सुनेने देखील. बाहेरची बाई जर अशी सांगायला लागली तर बाहेर सांगायचंच नाही मुळात, आणि सांगितलं तर मग काय झालं? माझ्या सासूने मारलं तर काय झालं? माझ्या सासूने शिव्या दिल्या तर काय झालं? परिणाम काय होतो? ती गोष्ट तिथेच थांबते. कुणाच्या तेल ओतण्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून ज्या घरातले सासू सासरे हे भान ठेवतात आणि काय सुखी जीवनाचं सूत्र? सासऱ्याने सावली व्हावं आणि सासूने माऊली व्हावं. ज्या घरात सासरा सावली होतो सुनेची आणि सासू माऊली होते सुनेची, त्या घरातल्या सुनेला त्यांची लेक व्हावं असं वाटतं आणि त्या घरात आनंदाचे झरे झुळझुळायला लागतात. हे आपल्याला विसरता येत नाही. हे प्रत्यक्षातलं जीवन आहे. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही जीवन जगण्याची कला पुस्तकात वाचायची किंवा नुसती ऐकण्याची जीवन जगण्याची कला नाही, आनंदी जीवन जगण्याची कला, तर ही प्रत्यक्ष जीवनात आणण्याची कला आहे आणि ती जीवनात आणली तरच त्याचा उपयोग होऊ शकेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र महत्वाचं आहे की अनित्यबोध. बुद्धाचं एक तत्व आहे, अनात्मबोध, दुःखबोध आणि अनित्यबोध, ही 3 तत्व. त्यातलं अनित्यबोध आपण लक्षात घ्यायचं. अनित्यबोध मधला शब्द मूळ काय? नित्य म्हणजे नेहमी आणि अनित्य म्हणजे नेहमी काहीही राहणारं नाही. अनित्यबोध. आपल्याला काय वाटतं? हे माझं, ते माझं, ते माझं. आणि हा मी काय करतो बघा, मी म्हणजे ज्याला इंग्रजीत आय म्हटलं जातं. मीपणा.
हे दुःखाचं माहेरघर आहे. काय निर्माण करतं ते? काय घडतं त्याच्यामुळे? मी हे दुःखाचं माहेरघर आहे असं मी म्हणतो. म्हणजे आय शब्दातून काय होतो? इलनेस. आणि ह्या मीला जर आ जोडला तर काय होतो? आम्ही. म्हणजे वी कुठे घेऊन जातो? वेलनेस कडे. आणि आय कुठे घेऊन जातो? इलनेस कडे. मग इलनेस कडे जायचं आहे की वेलनेस कडे जायचं आहे, हे ठरवणं तुमच्या हातात आहे. आणि हीच तर आनंदी जीवन जगण्याची खऱ्या अर्थानं कला आहे. आनंदी जीवन जगण्याची कला आहे. आणि म्हणून या आनंदाकडे जर तुम्हाला जायचं असेल तर कोणतं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे? आयला सोडचिठ्ठी दिली पाहिजे, मीपणाला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. आम्ही महत्वाची आहे, आम्ही महत्वाचं आहे, संघभावना महत्वाची आहे. पुढचं जगण्याच्या आनंदी जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र आहे, हेही बदलणार आहे. काय घडतं? एखाद्या वेळेस काही अडचणी निर्माण होतात आणि आपण त्याच्यात इतके वाकून जातो की आपल्याला मार्ग सापडत नाही. काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. काय करावं काय नाही असं वाटायला लागतं. त्या दुःखाची ठणक वाटायला लागते. कधी आजारीपणात असेल, आर्थिक अडचण असेल, कोणती अडचण असेल, पण त्यासाठी हे तुम्हाला सूत्र कायम लक्षात येईल. तुम्ही घरावर लिहून ठेवा कुठेही, तुम्ही जिथे नेहमी बसता तिथे, की हेही बदलणार आहे असं सूत्र लिहून ठेवा. बघा त्याचा फायदा. एकदा काय घडलं, सत्यनारायण गोयंकांची मुलाखत मी एकदा घेतली होती. गोयंका गुरुजी त्यांच्या प्रवचनात ही गोष्ट सांगायचे. 2 भाऊ होते आणि आईवडिलांनी मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. त्यांच्यानंतर त्या मृत्यूपत्राप्रमाणे सर्व संपत्तीची वाटणी झाली 2 भावांमध्ये. दोघे आनंदाने राहायला लागले. पण अचानक आणखी एक लोखंडी पेटी सापडली घरात. त्या पेटीत पाहतात तर काय, एक गाठोडं छोटंसं. त्या गाठोड्यात काय, तर 2 अंगठ्या होत्या. एक सोन्याची अंगठी होती आणि एक चांदीची अंगठी होती. मोठ्या भावाच्या मनात लोभ निर्माण झाला आणि म्हणाला, अरे तू तर लहान आहेस, मी मोठा आहे ना, तर असं कर, ही सोन्याची अंगठी मला राहू दे. लहान भाऊ आज्ञाधारक होता, म्हणाला दादा राहू दे तुझ्याकडे, आणि ही चांदीची अंगठी तू घे. तो म्हणाला काहीच हरकत नाही. दोघेही दोघांच्या घरी राहायला लागले. या लहान भावाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ही चांदीची अंगठी एवढी जपून ठेवण्याची काय गरज होती मुळात, काय एवढी बांधून अगदी. तेव्हा त्या चांदीच्या अंगठीकडे त्या बोटात घातलेला आहे तो निरखून पाहायला लागला. तर त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे बरं? त्याने चष्म्यानं पाहिलं, तिथे लिहिलेलं होतं, हेही बदलणार आहे. काय? हेही बदलणार आहे असं त्या अंगठीवर लिहिलं. आणि काय घडलं? मोठा भाऊ प्रचंड संपत्ती वाट्याला आल्याचा परिणाम खूप आनंदी होता, खूप खुशीत होता. पण जेव्हा संकट यायला लागली तेव्हा त्याला त्याच्यातून सावरता येईना. जेव्हा लहान भावावर संकट यायला लागली तेव्हा तो त्या अंगठीकडे पाहायचा, हेही बदलणार आहे. जेव्हा खूप आनंदी असायचा, हेही बदलणार आहे. आणि परिणाम काय झाला? मोठा भाऊ सावरला नाही त्या दुःखातून. आणि याला हे सूत्र मिळाल्यामुळे हा सावरत गेला दुःखातून, कारण हेही बदलणार आहे. जसं बघा, पावसाळ्यात आभाळून येतं, पाऊस पडेल की काय असं वाटतं, कधी पडतही नाही. पण काही वेळानंतर आकाश निरभ्र होतं आणि सूर्य आपल्याला दिसायला लागतो. काय? अंधार नेहमीच नसतो, पहाट होतेच की नाही. काय? पण म्हणून खुश होऊन जायचं नाही, परत रात्र येऊ शकते ना. म्हणून हळहळूनही जायचं नाही आणि हुरळूनही जायचं नाही. समभाव राहायचं. याला तर स्थित प्रज्ञ असं म्हटलं जातं. काय? की पर्वत जसा तुफान आले तरी हलत नाही, तशी स्थित प्रज्ञ मनाची अवस्था असते. तशा तऱ्हेनं हे जीवन जगण्याच्या कलेचं सूत्र जर तुम्ही लक्षात घेतलं ना, हेही बदलणार आहे, तर दुःख तुम्हाला वाकवू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जीवन जगण्याच्या कलेचं आणखी एक सूत्र महत्वाचं असं आहे, दररोज
झोपेतून उठल्यावर आणि झोपत असताना मी काय करत असतो ते लक्षात घ्या. जीवन जगण्याच्या कलेचे सूत्र मी अंमलात आणत असतो. मी मला विचारत असतो झोपताना, मी कोण आहे? मी काय करतो आहे? आणि मला काय केलं पाहिजे? मी कोण आहे म्हणजे माझी भूमिका काय आहे? म्हणजे महाविद्यालयात आता मी निवृत्त झालो, पण मी महाविद्यालयात असताना मी प्राध्यापक. आता आज मी एक कुटुंब प्रमुख, आज मी एक नागरिक. मग नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. कुटुंब प्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे. प्राध्यापक असताना प्राध्यापक म्हणून माझं कर्तव्य आहे. मी कोण आहे? मी काय करतो आहे? आणि मला काय केलं पाहिजे? हे प्रश्न मला काय करत असत? अंतर्मुख करत असत. आणि माझ्या जगण्या वागण्याचा ट्रॅक जर चुकत असेल, तर मला ट्रॅकवर आणत असेल. मला बरोबर योग्य दिशेकडे जायला मार्गदर्शन करत असतं. हे जीवनाचं फार महत्वाचं सूत्र आहे. तुम्ही कुणीही असा, स्त्री असा, पुरुष असा, नागरिक असा, कोणत्याही खात्यात कर्मचारी असा, काय तुम्ही देखील जीवनात या सूत्राचा वापर केला पाहिजे. हे प्रश्न स्वतःला विचारत राहिले पाहिजे, की मी कोण आहे? मी काय करतो आहे? आणि मला काय केलं पाहिजे? मी विद्यार्थी असेल तर, अरे, माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी घाम गाळलेला आहे, पैसे गोळा केलेले आहेत, त्याग केलेला आहे. मला त्या पैशांना न्याय दिला पाहिजे. मी मी प्राध्यापक आहे. मी वर्गात काय सांगायचो? विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ताटात जी भाकर येते, ती तुमच्यामुळे येते. तुमच्यामुळे माझ्या ताटात भाकर येते. त्यामुळे मला हे भान आहे, की मी चांगलं शिकवलं पाहिजे. वर्गात तयारी करून आलं पाहिजे. मी वर्गात शिकवत असताना माझा 1 तास शिकवण्याचा जात असेल, पण माझ्या वर्गात जर 100 विद्यार्थी असतील, तर त्याच वेळेला 100 जणांचे 100 तास एकाच वेळेला जात असतात. माझा 1च तास जातो. पण विद्यार्थ्यांचे 100 तास एका वेळेला जातात. आणि त्यामुळे मी काय केलं पाहिजे? माझ्या शिकवण्याच्या 1 तासाचं मूल्य 100 तासाच्या बरोबर असलं पाहिजे. आणि तसं असेल तरच मी खरा प्राध्यापक. नाहीतर काय भुललाची वरली रंगा. नुसतं प्राध्यापक म्हणून मिरवण्यात काहीही अर्थ नसतो. प्राध्यापकाने त्याच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. आणि मी न्याय देतो की नाही हे मला कसं कळतं? माझी एक कविता आहे 82च्या आसपास दूरदर्शनवर झाली होती. मी कविता वाचत होतो, श्रोते कविता ऐकत होते, श्रोते कविता ऐकत होते. तेव्हा मी श्रोत्यांचे चेहरे वाचत होतो. आता इथे तर तुमचे चेहरे वाचता येत नाही. पण सभांमध्ये आणि वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे चेहरे वाचण्याची मला सवय होती. आणि मी शिकवत असताना समाधानाची फुलं त्यांच्या चेहऱ्यावर किती फुललेली आहेत, त्याचा आनंद मी मित्रहो लुटलेला आहे. त्यामुळे महत्वाचं काय? तर मी कोण आहे? मी काय करतो आहे? आणि मला काय केलं पाहिजे? याचं भान एका अर्थानं ठेवलं पाहिजे. अ, प्रश्न नेहमी विचारत राहिलं पाहिजे. समस्या असेल आयुष्यात, समस्या असतात ना, अडचणी असतात ना. एकदा काय झालं, बुद्धाकडे बुद्ध प्रवचनासाठी आले. सबंध भिक्खू वर्ग बसलेला आणि अचानक बुद्धाने एक रुमाल काढला. असा कधी रुमाल ते आणत नसत. अचानक रुमाल काढला. त्या रुमालाकडे ते पाहायला लागले. सर्वांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि बुद्धाने त्या रुमालाला 5 गाठी मारल्या विशिष्ट अंतरावर. आणि बुद्धाने सर्वांना प्रश्न विचारला, की मला सांगा, मी या बैठकीत आल्याबरोबर माझ्या हातात जो रुमाल होता, तोच हा रुमाल आहे का? सर्वांना मोठं कठीण वाटलं, की हे उत्तर कसं द्यायचं आहे? सारीपुत्ताला विचारलं. भिक्खू सारीपुत्त एक श्रेष्ठ भिक्खू होते. त्यांना विचारलं. ते म्हणाले, "तथागत, हे उत्तर फार कठीण आहे. पण या उत्तराची एक बाजू अशी आहे, की रुमाल मूळचा तोच आहे. ही याची एक बाजू आहे. पण ही अंतर्बाजू झाली त्याची, की रुमाल तोच आहे. त्याची दुसरी बाजू ही आहे, की बाह्य बाजू ही आहे, की त्याला गाठी मारलेल्या आहेत." बुद्ध म्हणाले, "बरोबर आहे." बुद्ध म्हणाले, "आता ह्या गाठी मी सोडतो." असं म्हणून बुद्धांनी रुमालाची दोन्ही टोकं एका हातानं अलग-अलग ओढायला, डाव्या हातानं डावीकडे ओढायला लागले, उजव्या हातानं उजवीकडे ओढायला लागले आणि जोरात ओढायला लागले. आणि बुद्धाने विचारलं, "आता ह्या गाठी सुटतील का?" सारीपुत्त म्हणाले, "नाही तथागत, ह्या आणखी घट्ट होतील." काय? मग बुद्ध म्हणाले, की "ह्या गाठी कशा सुटतील? त्याचं उत्तर कोण देईल?"
तेव्हा सारिपुत्त म्हणाले, भगवंत, ह्या गाठी मी जोपर्यंत जवळून पाहत नाही, त्याचं निरीक्षण परीक्षण करत नाही, तोपर्यंत मी हे सांगू शकणार नाही की ह्या गाठी गाठी कशा सुटतील. बुद्ध म्हणाले, सारिपुत्त, बरोबर बोललात तुम्ही की ह्या गाठी जवळून पाहिल्याशिवाय, त्यांचं निरीक्षण केल्याशिवाय त्या सुटू शकणार नाहीत. जीवनातल्या बुद्ध म्हणाले की याचसाठी तुम्हाला हा दृष्टांत मी देतो आहे की जीवनातल्या समस्या आहेत त्या गाठीसारख्या आहेत, ज्या तुम्ही प्रत्यक्ष जोपर्यंत निरीक्षण करत नाही, त्याचं त्या गाठींचे पदर कुठे पोचलेले आहेत नेमके, त्याचं मूळ तुम्ही जोपर्यंत शोधत नाही, तोपर्यंत त्या गाठी तुम्हाला सोडताच येणार नाही, मोकळ्या करताच येणार नाही. ह्या गाठी तशाच ठसठसत राहतील. त्या समस्यांची ठणक तुम्हाला लागलेली असेल. तुम्ही म्हणत आहात माझ्या जीवनात दुःख आहे, हा म्हणतो त्या दुःख आहे, तो म्हणतो तो दुःख आहे. पण त्या दुःखाशी मुळाशी तुमचे जे विकार आहेत, त्या विकाराकडे पाहण्याची तुमची सवयच नाही. काय? ते विकार त्याच्या मुळाशी आहेत आणि म्हणून हे विकार जर तुम्ही मुळातून उपटून काढले, तर तुम्ही खऱ्या अर्थानं त्याच्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकाल. तेव्हा मित्र हो, मला वाटतं 6:40 झालेली आहेत माझ्या घड्याळामध्ये. मी बोलतच राहीन कारण मी 3-4 व्याख्यानं या विषयावर देऊ शकतो. पण कुठेतरी थांबणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे मला इथे थांबावं लागेल वेळेसाठी. नाहीतर माझ्याही आनंदाचा हा विषय आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, मलाही आनंद मिळतो आणि मी तर व्याख्यानातून आनंदाचं वाटप करायलाच बसलेलो आहे. एवढंच एक लक्षात ठेवा की तुम्ही जे फेकता ते परत येत असतं तुमच्याकडे. हे जर सूत्र लक्षात घेतलं तर तुम्ही सकाळपासून झोपेपर्यंत एवढाच विचार करा, आज मी कुणासाठी बरं आनंदाचं वाटप करू, आणि शेकडो पटीनं आनंद तुमच्याकडे येत राहील. तुम्हाला शांत झोप लागेल. एकच छोटा अनुभव सांगून थांबवतो. एकदा मी कल्याण ते भिवंडी प्रवास करत होतो. भिवंडीहून इकडे कल्याणकडे येत असताना रिक्षामध्ये पुढच्या बाजूला एक कामगार रिक्षात चढला आणि थोड्याच वेळात त्याने पिशवीतून पाव काढले. त्याचा तो मळलेला ड्रेस, पोशाख, त्याच्यातून पाव काढले आणि मला वाईट वाटलं की अरे अरे, तो भुकेला असेल, त्याला खायला वेळ मिळाला नसेल म्हणून त्याने पाव काढलेला आहे आणि तो आता खाईल. पण तसं घडलं नाही. त्या पावाचे तो बारीक तुकडे 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 करत गेला. मग माझी जिज्ञासा मात्र वाढत गेली की नेमका हा करतोय काय? ते सर्व पावाचे तुकडे त्या कागदात त्याने ते केले तुकडे तुकडे आणि जशी कल्याणच्या जवळची ती खाडी आली, ती खाडी आल्याबरोबर लगेच त्याने खिडकीतून म्हणजे असा झुकला तो रिक्षातून बाहेर आणि तो कागदात गुंडाळलेला पाव, ज्याच्यात तुकडे गुंडाळलेले होते, तो कागद फेकून दिला पाण्यामध्ये. म्हणजे त्या दिवसाचं खाद्य त्यांनी माशांसाठी फेकलं. त्याला कशी झोप आली असेल? आनंदी झोप आली असेल. का? तर त्यांनी त्या माशांना आनंद दिला. तो काय अमीर होता? तो काय श्रीमंत होता का? नाही, गरीब होता. पण त्याच्या मजुरीतला वाटा त्याने दुसऱ्यासाठी दिला. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल तेव्हा तुम्ही सुखी व्हाल. तेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून सुख अपेक्षा करा तेव्हा तुम्ही दुःखी व्हाल. लक्षात घ्या, सुखी व्हायचं असेल तर अपेक्षा ठेवणं बंद करा. कारण अपेक्षा तुमच्या एवढ्या उंचावतात त्या दान दिशी आपटल्या की तुमच्या दुःखाला सुरुवात होते. अपेक्षा ठेवायच्या नाही. कशाला अपेक्षा भंग होईल? कशाला दुःखाला सामोरं जावं लागेल? तेव्हा मित्र हो, तुम्ही आनंदाचं वाटप करा. मित्रों, सुबह उठते हुए मुस्कुरा कर उठो, चलते चलते मुस्कुराते जाओ, कोई मिला तो छोटी सी मुस्कुराहट दे दो, उसे खुशी हो जाएगी. और सोते वक्त देखिए, मुस्कुराते सो जाओगे, अच्छी नींद आपको आएगी. तेव्हा आनंदी आनंदाकडे, इकडे तिकडे चोहीकडे आनंदाचे डोही आनंद तरंग, असं जर व्हायचं असेल तर, किंवा ज्या बासुरीच्या सुरांनी
याकडे हसूया, याकडे नाचूया, गाऊया मंगलगान. जीवनाचं मंगलगान गायचं असेल तर आनंदी राहा आणि आनंदाचं वाटप करत राहा आणि कुणालाही बिन पैशाचा दिलासा देत राहा. हाच आयुष्याचा फार मोठा विरंगुळा आहे. तेव्हा सर्वांना नमस्कार. माननीय रवींद्र खानोलकरजी आणि अपर्णाताई चिटणीस यांनी मला आपल्या संवाशी संवाद साधण्याची आनंदी संधी दिली आणि मीही आनंदित झालो आणि तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केला. असेच आपण आनंदी राहूया. भरपूर धन्यवाद.